नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे. धावून वजन कसं कमी करायचं, विशेषतः जे धावायला नवीन सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी. आजच्या या भागाचं नाव आहे फॅट लॉस वर्कआउट, धावणाऱ्यांसाठी एक सोपं मार्गदर्शक. तुम्ही कदाचित गुगल किंवा यूट्यूबवर हेच शोधत असाल ना की फॅट लॉस वर्कआउट इन मराठी, बरोबर? मग हा भाग नक्की शेवटपर्यंत बघा, कारण उत्तरं इथेच मिळणार आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, वजन कमी करण्यासाठी फक्त घाम गाळणं तेवढं पुरं नाही. आपलं शरीर आतून कसं काम करताना हे समजून घेणं त्याहून कितीतरी पटीने महत्त्वाचं आहे. चला तर मग हा सगळा विषय एकदम सोपा करून समजून घेऊया. मी रन मराठी चॅनल चालवतो आणि माझा उद्देश एकच आहे, जे नवीन धावायला लागलेत त्यांना धावण्याबद्दलची माहिती सोप्या आपल्या भाषेत मिळावी. आणि हो, हे सगळं मी काही पुस्तकात वाचून नाही, तर माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. एक वेळ होती जेव्हा माझ्यासाठी 3 किलोमीटर धावणं सुद्धा अशक्य वाटायचं. आणि आज मी नियमितपणे 21 किलोमीटर म्हणजे हाफ मॅरेथॉन धावतो. आणि हा जो बदल आहे ना, तो फक्त प्रॅक्टिसने नाही झाला, तर योग्य माहिती मिळाल्यामुळे झाला. पण खरं सांगू, वजन कमी होण्याचा जो खरा ब्रेक थ्रू म्हणतात ना, तो तेव्हाच मिळाला जेव्हा मला धावण्यामागचं सायन्स कळलं. आणि तेच सायन्स, तेच गुपित मी आज शेअर करणार आहे. आता वळूया त्या एका मोठ्या गैरसमजाकडे, जो खरं तर अनेकांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोचूच देत नाही. धावून फॅट लॉस करण्याबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज कोणता असेल असं वाटतं? चला बघूया. हाच तो गैरसमज. अनेकांना वाटतं की जेवढा जास्त घाम तेवढा जास्त फॅट लॉस. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. घाम आणि फॅट लॉस यांचा थेट संबंध नाही. बघा, घाम म्हणजे काय, तर शरीरातून बाहेर पडलेलं पाणी, एवढंच. फॅट बर्न होणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे. फॅट तेव्हाच कमी होतो जेव्हा आपलं शरीर कॅलरी डेफिसिटमध्ये असतं. आता कॅलरी डेफिसिट म्हणजे काय? सोपं आहे. दिवसभरात आपण जेवढ्या कॅलरीज खातो त्यापेक्षा जास्त कॅलरीज आपल्याला जाळाव्या लागतात. बस, हाच खरा आणि एकमेव नियम आहे फॅट लॉसचा. ओके, तर मग धावताना शरीरात नेमकं घडतं तरी काय? आपलं शरीर एनर्जीसाठी काय वापरतं? चला, यामागचं विज्ञान समजून घेऊ. हे खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण धावायला लागतो तेव्हा आपलं शरीर लगेच फॅट वापरायला सुरुवात करत नाही. ते आधी सोपी एनर्जी वापरतं, म्हणजे रक्तातली साखर. गाडी जशी आधी पेट्रोलवर सुरू होते तसंच काहीसं. एकदा का साखरेचा साठा वापरायला सुरुवात झाली की मग शरीर हळूहळू फॅटच्या साठ्याकडे वळतं. आणि हीच स्टेप आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच जे नवीन आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची टिप: खूप जोरात स्पीडमध्ये धावण्यावर लक्ष देऊ नका. त्याऐवजी हळू धावा, पण जास्त वेळ धावण्याचा प्रयत्न करा. कारण त्यानेच आपलं शरीर त्या फॅट बर्निंग झोनमध्ये जास्त वेळ राहतं. आणि ऐका, धावताना दम लागला तर थांबू नका, धावणं सोडून देऊ नका. त्याऐवजी काय करा? रन वॉक करा. म्हणजे थोडं धावा, थोडं चाला. यात लाजण्यासारखं काहीच नाही. खरं तर हे कमजोरपणाचं नाही, तर हुशारीचं लक्षण आहे. चला तर मग, आता थेरी खूप झाली. मी तुम्हाला एक एकदम सोपा आणि प्रॅक्टिकल वर्कआउट प्लॅन देतो, जो तुम्ही अगदी आजपासून सुरू करू शकता. बरं, जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर हे फॉलो करा. आठवड्यातून फक्त 3 ते 4 दिवस धावा, जास्त नाही. वेग किती ठेवायचा? एकदम सोपा, इतका की तुम्ही धावताना शेजारच्याशी बोलू शकाल. वेळ साधारण 20 ते 40 मिनिटं ठेवा. आणि हो, परत सांगतोय, गरज वाटली तर रन वॉक नक्की करा, त्यात काहीही गैर नाही. आता ह्या वर्कआउटने नेमकं काय साधतं? 2 महत्त्वाच्या गोष्टी. एक, हे तुमच्या शरीराला हळूहळू पण नक्कीच फॅट बर्निंग मोडमध्ये घेऊन जातं. आणि दुसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे दुखापत होण्याचा धोका खूप कमी होतो. आता एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. कृपया ती जी वजन मोजायची मशीन आहे ना, त्यावर सारखं उभं राहू नका. कारण खरी प्रगती तिथे दिसत नाही, ती दुसरीकडेच दिसते. मी आधीच सांगून ठेवतो, पहिले काही आठवडे तुम्हाला वजन काट्यावर कदाचित काहीच फरक दिसणार नाही. आणि हे अगदी नॉर्मल आहे, त्यामुळे अजिबात निराश व्हायचं नाही. खरी प्रगती कुठे बघायची ती तुम्हाला जाणवेल, जेव्हा तुमचे जुने कपडे थोडे सैल वाटायला लागतील, जेव्हा आरशात दिसेल की पोटाचा घेर कमी होतोय, आणि जेव्हा धावताना तुमचा दम कमी लागेल. ही आहे खरी प्रगती. म्हणून एक मंत्र लक्षात ठेवा: वजन काट्याचं ऐकू नका, आपल्या शरीराचं ऐका. ते तुम्हाला खरं काय ते सांगेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फॅट लॉस म्हणजे काही 100 मीटरची स्प्रिंट नाहीये की जोरात पळालो आणि जिंकलो. नाही, ही एक मॅरेथॉन आहे. संयम लागतो. जे रोज सातत्याने थोडं करत राहतात तेच शेवटी मोठा बदल घडवतात. आणि धावण्याने फक्त शरीरावर परिणाम होत नाही, ते तुम्हाला शिस्त लावतं, तुमचा आत्मविश्वास वाढवतं आणि तुमच्यात संयम निर्माण करतं. खरं तर हे फायदे वजन कमी होण्यापेक्षाही कितीतरी मोठे आहेत. ठीक आहे,
जाता जाता एक प्रश्न. धावायला सुरुवात केल्यावर वजन कमी झाल्याचे परिणाम नक्की दिसायला कधी लागतात, म्हणजे नक्की किती आठवड्यांनी किंवा महिन्यांनी? याचं उत्तर मी पुढच्या भागात देईन. तोपर्यंत विचार करा आणि धावत राहा.